नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत झटपट अशी होणारी आणि तोंडाला चव आणणारी गवारीच्या शेंगांची भाजी। तर यासाठी मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्याचबरोबर आपण इथे भाजून रफली बारीक केलेलं आपण शेंगदाण्याचं कूट घेणार आहोत। कूट थोडं जाडसरच ठेवायचं। तर या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेत आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा आपण जिरे टाकून घेणार आहोत। मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे, त्यामुळे फोडणी खमंग बसते। त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आपण जे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि ती या फोडणीमध्ये टाकणार आहोत। पेस्ट टाकल्यानंतर ती चांगली परतवून घ्यायची, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो। आणि त्याचसोबत आपण जे कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत ती पण टाकणार आहोत। सर्व मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो। या ठिकाणी मी गवारीच्या शेंगा चांगल्या निवडून धुवून घेतलेल्या आहेत, त्या या परतवलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। सर्व शेंगा टाकून झाल्यानंतर त्या व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि 1 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे। शेंगा परतून झाल्यानंतर मी वरून थोडीशी धने पावडर टाकत आहे आणि ती चांगली हलवून घ्यायची। सर्व मिश्रण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ही भाजी एवढी झटपट होते आणि तोंडालाही एवढी छान चव आणते की कोणालाही आवडेल। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आणि डब्याला देखील देऊ शकता। या ठिकाणी मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट चांगली वाफ आणून घेतलेली आहे आणि आपल्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत। तर आपली गवारीच्या शेंगांची झटपट अशी होणारी भाजी तयार आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।